कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेली 50 वर्ष सुरू असलेली कोकण एज्युकेशन सोसायटीची श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय ही शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली आहे। 31 मार्च रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला असून 1 एप्रिल पासून शाळेतील शिक्षकांच्या बदल्या तालुक्यातील इतर शाळांमध्ये करण्यात आल्या। मात्र 11 एप्रिल पासून 8वी आणि 9वीची परीक्षा सुरू होणार असताना शिक्षक बदली करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा होणार असा सवाल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे। ग्रामस्थ आणि पालकांनी प्रशासनाकडे निकषांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरते आहे। एवढी मोठी इमारत, हे 50 वर्ष लावलेलं झाड आज उन्मळून पडेल। माझी शासनाला एकच विनंती आहे, जे काय आपण पटसंख्येचे निकष लावलेले आहेत ते आमच्या ग्रामीण भागासाठी शिथिल करून ही पूर्ववर्ष आमचा हा विद्यालय चालू राहील। या खेड्यापाड्यात 4 मुलं असतील, 10 मुलं असतील, तर ती शाळा बंद झाली तर त्या 10 मुलांनी कुठे जायचं? आमचे आता समजा कुटुंबामध्ये बोलला तर एक माणूस आमचा कमवतो आणि त्याच्या जीवावरती आमचे एक मुलगा 3 मुलं असतात, 2 मुलं असतात, शिकवतो आम्ही। आणि जर लांब बोलायचं शिकवायचं झालं तर आमची ऐपत नाहीये, आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल। याचा शासनाने विचार करावा। टेन्शन आले, आमची शाळा बंद झाली। आता ही आमची एकच शाळा आहे, त्यातून पुढे आम्हाला बिरवाडी शिकायला जायला लागते। मी तर 8-10 किलोमीटर शाळेसाठी येतो लांबून। आता मला इथे ही शाळा बंद झाली तर बिरवाडी शिक्षणासाठी जायला लागेल आणि घरची परिस्थिती खूप बिकट आहे, त्यामुळे बिरवाडीचे येणे जाणे परवडणार नाही। याचा शासनाने आमचा विचार केला पाहिजे। धन्यवाद। संबंधित शिक्षकांना आवश्यक त्या सूचना आहेत त्या ह्या आज उद्या 2 दिवसांमध्ये निर्गमित होतील। या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील। या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि या ग्रामस्थांनाही मी विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने कोणीही दबकून जाऊ नका। आपल्या विद्यार्थ्यांचं या वर्षाची जी परीक्षा आहे ती या शाळेमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन आहे ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल।